विद्यार्थी मित्रांनो, प्रथमेश अकॅडमी या YouTube चॅनलवर मी आपणा सर्वांचं स्वागत करीतो. या व्हिडिओपासून आपण इयत्ता 9वीच्या इंग्रजी पुस्तकातील युनिट 1 मध्ये जी फर्स्ट पोएम आहे वॉक अ लिटल स्लोअर्स या पोएमचा अभ्यास आपण सुरू करीत आहोत. या व्हिडिओमधून आपण या पोएमच्या अगदी सुरुवातीला वॉर्मिंग अप म्हणून जी ऍक्टिव्हिटी दिलेली आहे त्या ऍक्टिव्हिटीचा डिटेल अभ्यास करणार आहोत आणि येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण एक्झॅक्ट या पोएमचा अभ्यास करणार आहोत. तर चला या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर बघा पेज नंबर 2 वरती अशा पद्धतीने वॉर्मिंग अप म्हणून तुम्हाला एक ऍक्टिव्हिटी दिलेली आहे. काय म्हटलेलं आहे? चिट चॅट. चिट चॅट म्हणजे काय? गप्पा गोष्टी. तुम्हाला गप्पा मारायला सांगितलेले आहेत. कशाविषयी गप्पा मारायला सांगितलेले आहेत? तर बघा या बॉक्स मध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. फॉर्म पेअर्स ऑर ग्रुप्स ऑफ 4. यूज these questions to start a conversation with your friends. म्हणजे काय हो? फॉर्म पेअर्स ऑर ग्रुप्स ऑफ 4 म्हणजे 4 गट किंवा 4 तुम्हाला जोड्या तयार करायच्या आहेत आणि या जोड्यांच्या मध्ये स्टार्ट कन्व्हर्सेशन विथ युअर फ्रेंड्स. तुम्हाला संवाद सुरू करायचा आहे तुमच्या मित्राबरोबर आणि तो सुरू करण्यासाठी यूज दिस क्वेश्चन या प्रश्नांचा उपयोग तुम्हाला करायचा आहे. थोडक्यात या प्रश्नांचा उपयोग करून तुम्हाला तुमच्या मित्रांशी संवाद सुरू करायचा आहे. काय दिलेले आहेत प्रश्न? तर बघा फर्स्ट क्वेश्चन, आर यू अ टॉकेटिव्ह पर्सन? म्हणजे तुम्ही बोलके व्यक्ती आहात का? असाल तर येस, नसाल तर नाही. बघा यातून एक विषय मिळणार आहे. असाल तर बघा कोणत्या गोष्टीविषयी तुम्हाला बोलायला आवडतं, याच का गोष्टीवर आवडतं, मग त्या विषयासंदर्भात तुमची चर्चा काय आहे? वाढणार आहे. थोडक्यात तुमच्या चर्चेला, तुमच्या कॉन्व्हर्सेशनला, तुमच्या संवादाला काय दिलेले आहे? या प्रश्नाने सुरुवात करून दिलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन कडे या. डू यू लाईक टू शेअर युअर थॉट्स? तुम्हाला तुमचे विचार मांडायला किंवा ते सांगायला आवडतात का? किंवा ते आवडेल का? तर हो. आवडत असेल तर हो, नसेल तर नाही. त्या संदर्भात देखील तुम्हाला विषय मिळेल. नंतर बघा थर्ड क्वेश्चन, व्हॉट वुड यू लाईक टू डू आफ्टर 10th? बघा तुम्हाला 10वी नंतर काय करायला आवडेल? मग कोण म्हणेल डॉक्टर, कोण म्हणेल पोलीस, इंजिनियर, हो ना. मग त्या क्षेत्रामध्ये तेच क्षेत्र तुला का आवडतं, त्या क्षेत्राची काय माहिती आहे तुला आहे, अशा पद्धतीने या चर्चेला काय होणार आहे? एक प्रकारचं विस्तार मिळणार आहे किंवा ती चर्चा वाढणार आहे. बरोबर आहे. आणि या चर्चेची सुरुवात या प्रश्नाने तुम्हाला करून दिलेली आहे. म्हणून इथे सांगितलेलं आहे की खालील प्रश्नांचा उपयोग करून चर्चेला सुरुवात करा, असं तुम्हाला सांगितलेलं आहे. तर बघा अशा पद्धतीने खरोखर तुम्ही गट तयार करून तुमच्या मित्रांबरोबर त्या गटामध्ये तुमच्या संवादास सुरुवात करा आणि खरोखर ही चर्चा शक्यतो इंग्रजी भाषेमध्ये पूर्णपणे करण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून कम्युनिकेशन स्किल मध्ये तुमच्या चांगली डेव्हलपमेंट होईल. आपण पुढे जाऊया. पुढे काय म्हटलेलं आहे बघा, माय थॉट्स. तुम्हाला इथे एक इन्स्ट्रक्शन दिलेली आहे माय थॉट्स मध्ये. माय थॉट्स म्हणजे काय? तर माझे विचार. बघा तुमचे विचार म्हणून तुम्हाला एक काय दिलेली आहे, त्याच्यामध्ये एक इन्स्ट्रक्शन दिलेली, एक सूचना दिलेली आहे. काय दिलेली आहे? फॉर्म ग्रुप्स ऑफ 4 to 6. तुम्हाला 4 ते 6 गट तयार करायचे आहेत. डिस्कस द फॉलोइंग विथ युअर फ्रेंड्स इन द ग्रुप अँड देन कम्प्लीट द सेंटेन्सेस. तुम्हाला खालील जे विषय दिलेले आहेत किंवा खाली जे गोष्टी दिलेल्या आहेत त्यावरती गटामध्ये चर्चा करायची आहे आणि ते वाक्य पूर्ण करायचे आहेत. मग बघा ए मध्ये काय सांगितलेलं आहे? एक ब्ल्यू बॉक्स दिलेला आहे, त्याच्यामध्ये फर्स्ट पार्ट ऑफ सेंटेन्स दिलेला आहे, वाक्याचा पहिला भाग दिलेला आहे आणि त्यानंतर एरो करून जे ओळी दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये मिडल पार्ट ऑफ सेंटेन्स दिलेला आहे, म्हणजे वाक्याचा मधला भाग दिलेला आहे आणि जिथे ब्लँक आहे, डॉट डॉट आहे, तिथे तुम्हाला लास्ट पार्ट ऑफ सेंटेन्स फिल करायचा आहे, तो भरायचा आहे, जेणेकरून एक नवीन वाक्याची रचना किंवा नवीन वाक्याची निर्मिती होणार आहे. एक एक्झाम्पल त्यांनी दिलेलं आहे बघा. ब्ल्यू बॉक्स मधील एक पार्ट घेतला, एकच दिलेला आहे तो घेतला. काय म्हटलेलं आहे? आय वुड लाईक टू टॉक. आय वुड लाईक टू टॉक म्हणजे मला बोलायला आवडेल. टू कोणासोबत? टू माय मदर. बघा मिडल पार्ट आपण घेतला, एरो करून दाखवलेला होता, त्यातला फर्स्ट पार्ट त्यांनी घेतला माय मदर म्हणजे माझ्या आईशी. थोडक्यात हे दोन भाग मिळून काय होतं?
तर मला माझ्या आईशी बोलायला आवडेल. आता पुढचा भाग बघा. अबाउट. अबाउट म्हणजे काय? च्या विषयी किंवा च्या संदर्भात. मग कशाच्या संदर्भात? स्विमिंग लेसन्स. त्यांनी इथे फिल केलेला आहे लास्ट पार्ट ऑफ सेंटेन्स, म्हणजे वाक्याचा शेवटचा भाग तिथे त्यांनी फिल केलेला आहे. काय केलेला आहे? स्विमिंग लेसन्स म्हणजे काय? तर पोहायच्या धड्यांविषयी. हे संपूर्ण वाक्याचा अर्थ काय होतो? मला माझ्या आईशी पोहायच्या धड्यांविषयी बोलायला आवडेल. कशाविषयी बोलायला आवडेल? पोहायच्या धड्यांविषयी. बघा, प्रत्येक इथे दिलेल्या वाक्यांमध्ये असंच सांगितलेलं आहे, आय वुड लाईक टू टॉक. मला बोलायला आवडेल. टू मग कोणाशी? तर वेगवेगळे व्यक्ती इथं दिलेले आहेत, त्यांच्यासोबत तुम्हाला बोलायला आवडेल. मग त्यांच्यासोबत कशा संदर्भात बोलायला आवडणार आहे ते तुम्हाला इथे फील करायचं आहे. जसं फर्स्ट एक्झाम्पल त्यांनी दिलेलं आहे. बघा, सेकंड सेंटेन्स कडे आपण येऊया. आय वुड लाईक टू टॉक. मला बोलायला आवडेल. टू माय फादर. कोणाशी? मला माझ्या वडिलांशी. अबाउट. कशा संदर्भात? मग तुम्हाला तुमच्या वडिलांशी कशाच्या संदर्भात बोलायला आवडणार आहे किंवा कशाविषयी बोलायला आवडणार आहे ते तुम्ही तिथे लिहायचं आहे. सोपं आहे, अतिशय सोपं आहे. बघा, काही वाक्यांचे एक्झाम्पल्स मी तुम्हाला देतो. प्रत्येक वाक्यासाठी एक एक एक्झाम्पल मी देतो, अधिक चांगल्या पद्धतीने स्पष्ट होण्यासाठी, समजण्यासाठी. आता बघा, माय फादर साठी एक आपण एक्झाम्पल घेऊया. काय घेतलं? अबाउट माय करिअर. बघा, आय वुड लाईक टू टॉक टू माय फादर अबाउट माय करिअर. म्हणजे काय? मला माझ्या वडिलांशी बोलायला आवडेल. कशाच्या संदर्भात? अबाउट माय करिअर. माझ्या भविष्याच्या संदर्भात. माझ्या भविष्याच्या संदर्भात मला माझ्या वडिलांशी बोलायला आवडेल, असा त्याचा अर्थ होतोय. झालं ना वाक्य? अतिशय सोपं आहे. आपण लास्ट पार्ट ऑफ सेंटेन्स घेतला, वाक्याचा शेवटचा भाग घेतला. कशावरून घेतला? तर पहिला आपण फर्स्ट पार्टचा अर्थ काढला, नंतर तो सेकंड पार्टला कशा पद्धतीने जोडतोय आणि जोडल्यानंतर त्याचा अर्थ काय होतो, आणि त्या अर्थावरून अबाउट म्हणजे नेमकं आपल्याला काय शोधायचं आहे हे आपण पाहिलं. बघा, आय वुड लाईक टू टॉक ह्यावरून आपण पाहिलं मला बोलायला आवडतं. टू कोणाविषयी? कोणासोबत? टू माय फादर. मला माझ्या वडिलांसोबत बोलायला आवडतं. अबाउट च्या संदर्भात. मग कशाच्या संदर्भात? यावरून आपण अर्थ काढला की आपल्याला कोणत्या तरी गोष्टीवरून ह्या व्यक्तीशी काय बोलायला आवडतं ते आपणास लिहायचं आहे. मग मी इथं लिहिलं माय करिअर. माझ्या वडिलांच्या बरोबर मला माझ्या भविष्याविषयी बोलायला आवडेल. दॅट सिम्पल, दॅट्स ऑल. झालं. अशाच पद्धतीने वाक्य तयार करायचं आहे. पुढे बघा, अशाच प्रकारे काय म्हटलेलं आहे थर्ड मध्ये, आय वुड लाईक टू टॉक टू माय टीचर अबाउट. म्हणजे मला माझ्या शिक्षकांशी बोलायला आवडेल. अबाउट कशा संदर्भात? तर बघा, एक आपण एक्झाम्पल घेऊया. अबाउट डिफिकल्ट टॉपिक्स. बघा, आय वुड लाईक टू टॉक टू माय टीचर अबाउट डिफिकल्ट टॉपिक्स. मला माझ्या शिक्षकांशी अवघड घटकांसंबंधात किंवा अवघड घटकांविषयी बोलायला आवडेल. अशा प्रकारे आपण घेऊ शकतो. बघा, फोर्थ कडे येऊया आपण. आय वुड लाईक टू टॉक टू माय बेस्ट फ्रेंड अबाउट न्यू मूवी. आता काय सांगायचं होतं? मला माझ्या मित्रासोबत कोणत्या विषयी बोलायला आवडतं? तर न्यू मूवी किंवा नवीन चित्रपटाविषयी किंवा नवीन पिक्चर विषयी मला माझ्या मित्रासोबत बोलायला आवडेल. बघा, फिफ्थ सेंटेन्स कडे येऊया. आय वुड लाईक टू टॉक टू माय ग्रँड पेरेंट्स अबाउट. म्हणजे मला माझ्या आजी आजोबांच्या सोबत बोलायला आवडेल. अबाउट कशाविषयी? तर आपण घेऊ शकतो. बघा, आय वुड लाईक टू टॉक टू माय ग्रँड पेरेंट्स अबाउट देअर चाइल्डहुड स्टोरीज. म्हणजे काय? तर मला माझ्या आजी आजोबांबरोबर त्यांच्या लहानपणाच्या गोष्टींविषयी बोलायला आवडेल. झालं वाक्य. बघा, शेवटचं लास्ट, आय वुड लाईक टू टॉक टू माय नेबर्स. म्हणजे काय? मला माझ्या शेजाऱ्यांशी बोलायला आवडेल. आता मला माझ्या शेजाऱ्यांशी कशाविषयी बोलायला आवडणार आहे? तर आपण अशा पद्धतीने एक्झाम्पल घेऊ शकतो. आय वुड लाईक टू टॉक टू नेबर्स अबाउट द अपकमिंग फेस्टिवल्स. मला
माझ्या शेजाऱ्यांशी येणाऱ्या सणाविषयी बोलायला आवडेल. झालं वाक्य. अतिशय सोपी ऍक्टिव्हिटी दिलेली होती, तुम्हाला पूर्ण करायची होती आणि विचार करायचा आहे या ऍक्टिव्हिटीचा. मी जे उत्तरे सांगितले ते मला जे वाटतात, बघा वरती तुम्हाला हेडिंग काय दिलेलं होतं, माय थॉट्स. मग ते मला जे काय वाटतात त्या पद्धतीने मी तिथे विचार लिहिले. तशा पद्धतीने तुम्हाला तुमच्या वडिलांशी काय कशा संदर्भात बोलायला आवडेल, तसंच तुमच्या शिक्षकांशी कशाविषयी बोलायला आवडेल, तुमच्या चांगल्या मित्राशी कशाविषयी बोलायला आवडेल, तसंच तुमचे आजी आजोबा, तुमचा शेजारी, या सर्वांविषयी तुम्हाला कशाविषयी बोलायला आवडेल हेच तुम्हाला तिथे लिहायचं आहे आणि वाक्य पूर्ण करायचं आहे. अतिशय सोपी ऍक्टिव्हिटी आहे. हा आपण ए पार्ट पाहिला. आपण पुढच्या बी पार्ट कडे जाऊया. बघा बी पार्ट, इथं पण एक ब्ल्यू बॉक्स दिलेला आहे, पण आता लास्ट पार्ट ऑफ सेंटेन्स तुम्हाला लिहायचं नाही, तर मिडल पार्ट ऑफ सेंटेन्स लिहायचा आहे. मग तो कसा, खाली त्यांनी जे एक्झाम्पल सॉल्व्ह करून दिलेला आहे त्यावरून आपण पहिला शिकूया. बघा, आय वुड लाईक टू लर्न. बघा, आय वुड लाईक म्हणजे मला आवडेल, टू लर्न. लर्न म्हणजे काय, तर शिकायला, म्हणजे मला शिकायला आवडेल. टू प्ले चेस म्हणजे मला बुद्धिबळ खेळ शिकायला आवडेल. फ्रॉम या शब्दाचा अर्थ काय, कोणाकडून किंवा कशासाठी, अशा पद्धतीने अर्थ आपण फ्रॉमचा घेऊ शकतो. मग इथे काय घेणार आपण, फ्रॉम म्हणजे कोणाकडून, बरोबर आहे ना, तर कोणाकडून, माय कझिन माझ्या चुलत्यांच्याकडून किंवा माझ्या चुलत भावांच्याकडून बहिणींच्याकडून मला काय करायचं आहे, तर चेस खेळ शिकायला आवडेल. कझिन्स म्हणजे काय, कझिन म्हणजे जे चुलत नातेवाईक असतात त्यांना कझिन म्हणतात. मग कझिनच्या पुढे सुद्धा वर्ड येतात, कझिन सिस्टर, कझिन फादर. म्हणजे काय, कझिन सिस्टर म्हणजे माझी चुलत बहीण, कझिन ब्रदर म्हणजे माझा चुलत भाऊ, अशा प्रकारे. आणि कझिन म्हणजे काय, तर चुलते, बरोबर आहे ना. म्हणजे आपण तिथे चुलत जे कोण असणार आहेत नातेवाईक, त्या पद्धतीने आपण कझिन्स हा वर्डचा उपयोग करू शकतो. मग तिथे तुमच्या कझिन बरोबर काय आहे, कझिन कडून, फ्रॉम कझिन कडून, किंवा फ्रॉम म्हणजे च्या मधून सुद्धा होतो, पण ह्या वाक्यामध्ये काय होणार, कडून होणार, हो ना. मग तुमच्या कझिन कडून, माय कझिन म्हणजे माझ्या कझिन कडून मला बुद्धिबळ खेळ, चेस हा खेळ शिकायला आवडेल. अशा पद्धतीने वाक्य त्यांनी तयार करून दिलेलं आहे. तसंच तुम्हाला इतर वाक्य तयार करायचे आहेत. मग बघा, ब्ल्यू बॉक्स मध्ये काय दिलेलं आहे, आय वुड लाईक टू लर्न मला शिकायला आवडेल. टू, मग ते काय शिकायला आवडणार आहे, तो तुमचा मिडल पार्ट येणार आहे, जसं इथे तुम्हाला प्ले चेस दिलेला होता त्या पद्धतीने. आणि पुढे त्यांनी लास्ट पार्ट ऑफ सेंटेन्स दिलेला आहे, वाक्याचा शेवटचा भाग दिलेला आहे, फ्रॉम माय नेबर. म्हणजे तुम्हाला आता काय करायचं आहे, माझ्या शेजाऱ्याकडून काय शिकायला आवडेल, तसंच फ्रॉम माय टीचर माझ्या शिक्षकाकडून मला काय शिकायला आवडेल, ग्रँड मदर माझ्या आजीकडून शिकायला काय आवडेल, बेस्ट फ्रेंड माझ्या चांगल्या मित्राकडून शिकायला काय आवडेल. अशा पद्धतीने तुम्हाला तिथे मिडल पार्ट त्याचा फील करायचा आहे, तो भरायचा आहे. लक्षात. बघा, आय वुड लाईक टू लर्न मला शिकायला आवडेल. टू काय शिकायला आवडणार आहे, पहिला बघा कोणाकडून, फ्रॉम माय बेस्ट फ्रेंड माझ्या चांगल्या मित्राकडून मला काय शिकायला आवडणार आहे, ते तुम्हाला तिथे लिहायचं असता. मी एक एक्झाम्पल समोर ठेवतो. बघा काय घेऊया, बघा, आय वुड लाईक टू लर्न टू हाऊ टू राईड बाईक फ्रॉम माय बेस्ट फ्रेंड. बाईक म्हणजे काय, आपली टू व्हीलर, हो ना. फ्रॉम माय बेस्ट फ्रेंड म्हणजे माझ्या मित्राकडून मला टू व्हीलर गाडी किंवा छोटी गाडी कशी चालवायची हे शिकायला आवडेल. लक्षात या वाक्याचा अर्थ, आय वुड लाईक टू लर्न मला शिकायला आवडेल, टू हाऊ टू राईड बाईक गाडी कशी चालवायची, फ्रॉम माय बेस्ट फ्रेंड माझ्या मित्राकडून. थोडक्यात मराठीनुसार किंवा मराठी वाक्यरचनेच्या सूत्रानुसार याचा अर्थ काय होणार, की मला माझ्या मित्राकडून गाडी कशी चालवायची हे शिकायला आवडेल. वाक्य तयार झालं. सगळ्यात सोपं म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, की आपल्याला
शेवटच्या भागामध्ये जी व्यक्ती दिलेली आहे त्याच्याकडून तुम्हाला काय शिकायला आवडेल ते लिहायचं आहे. अतिशय सोप्या भाषेमध्ये स्पष्टीकरण या प्रश्नाचं. बरोबर आहे ना? बघा, एक प्रकारे 5वीची मुले सुद्धा हे सोडवू शकतात. इतकी अवघड ऍक्टिव्हिटी नाही. याच्यामध्ये जी शब्दरचना आहे ती सुद्धा अतिशय सोपी आहे. 6वी-7वीची मुलं सोडवू शकतात. अतिशय सोपी वाक्यरचना आहे. बरोबर आहे ना? तर आपण चुकायला नको. आपण कितवीला आहोत? आपण 9वीला आहोत. बरोबर आहे? तर चला पुढच्या वाक्याकडे जाऊया. पुढचं वाक्य काय आहे? आय वुड लाईक टू लर्न फ्रॉम माय ग्रँडमदर. म्हणजे माझ्या आजीकडून शिकायला मला काय आवडणार आहे? तर त्यासाठी आपण वाक्य घेऊया. आय वुड लाईक टू लर्न टू स्टोरी टेलिंग फ्रॉम माय ग्रँडमदर. स्टोरी टेलिंग म्हणजे काय? तर कथा सांगणं. बरोबर आहे ना? तर कथा सांगणं हे माझ्या आजीकडून शिकायला आवडणार आहे. पुढे बघा, फ्रॉम माय टीचर, माझ्या शिक्षकांकडून बघा, आय वुड लाईक टू लर्न टू गुड इंग्लिश कम्युनिकेशन स्किल. बघा, हा महत्वाचा पार्ट आहे. आपण इंग्रजी विषय शिकतोय म्हणून हीच गोष्ट मी वाक्यामध्ये घेतली. फ्रॉम माय टीचर, माझ्या शिक्षकाकडून चांगलं इंग्रजी बोलण्याचं कौशल्य शिकायला आवडेल. किती छान वाक्य आहे ना? आय वुड लाईक टू लर्न, मला शिकायला आवडेल, टू गुड इंग्लिश कम्युनिकेशन स्किल, चांगलं इंग्रजी संवाद कौशल्य, फ्रॉम माय टीचर, माझ्या शिक्षकांकडून चांगलं इंग्रजी बोलायचं कौशल्य मला शिकायला आवडेल. नेक्स्ट बघा, फ्रॉम माय नेबर, माझ्या शेजाऱ्याकडून. आता माझ्या शेजाऱ्याकडून मला काय आवडणार आहे? तर बघा, आय वुड लाईक टू लर्न टू रिपेअर फर्निचर. हो ना? शेजारी काय चांगले काय शिकवतील, कोणाचे शिकवत असतील नसतील, हो ना? आपापला वैयक्तिक भाग आहे. तरी पण आपण आता इंग्रजी वाक्य पूर्ण करायचं आहे तर ते सोडवलं पाहिजे. मग आपण असं करू शकतो, शेजारच्या व्यक्तीला जर चांगल्या पद्धतीने फर्निचर दुरुस्त करता येत असेल तर आपण त्याच्याकडे ते शिकायला जाऊ शकतो. आय वुड लाईक टू लर्न, मला शिकायला आवडेल काय? टू रिपेअर फर्निचर, म्हणजे घरातले जे फर्निचर आहे ते दुरुस्त करायला. फ्रॉम माय नेबर, माझ्या शेजाऱ्यांकडून फर्निचर दुरुस्त करायला शिकणं मला आवडेल. झालं वाक्य. अशा प्रकारे हा बी पार्ट होता. तर इथे पण तुम्ही विचार करून तुम्हाला तुमच्या बेस्ट फ्रेंडशी, तुमच्या ग्रँड मदरशी, तुमच्या टीचरशी, तुमच्या नेबरशी किंवा कझिनशी तुम्हाला काय शिकायला आवडणार आहे ते तुम्ही तिथे लिहा आणि वाक्य पूर्ण करा. अतिशय सोपा भाग आहे. आलं लक्षात? तर आपण जाऊया पुढच्या पार्टकडे. बघा, सी पार्ट. या सी पार्ट मध्ये काय सांगितलेलं आहे? तसंच सांगितलेलं आहे की तुम्हाला मिडल पार्ट फिल करायचा आहे. परंतु मागच्या बी पार्ट मध्ये जसं तुम्हाला एक एक्झाम्पल सॉल्व्ह करून दिले होतं. बघा, आय वुड लाईक टू लर्न टू प्ले चेस फ्रॉम माय कझिन. हा जो एक्झाम्पल सॉल्व्ह करून दिलेलं होतं तसं तुम्हाला तिथे दिलेलं नाही. मग हे कसं सॉल्व्ह करायचं आहे? आधी आपण त्याचा अर्थ पाहूया आणि अर्थ पाहिल्यानंतर आपल्याला ते लक्षात येणार आहे. तर बघा, ब्ल्यू बॉक्स मध्ये काय दिलेलं आहे? आय हेजिटेट टू टॉक टू माय अबाउट माय स्टडीज. म्हणजे आता तुम्हाला कोणत्या व्यक्तीसोबत बोलायला आवडणार नाही हे तुम्हाला सांगितलेलं आहे किंवा विचारलेलं आहे आणि ते तुम्हाला लिहून हे वाक्य पूर्ण करायचं आहे. आय हेजिटेट या शब्दाचा अर्थ काय होतो? हेजिटेट म्हणजे एक प्रकारे डाऊटफुल, एक प्रकारे संकोच वाटणे. म्हणजे काय? तर बघा, कसला संकोच? आम्ही काहीतरी एखादी चूक केली आणि ती चूक केल्यानंतर शाळेमध्ये ते शिक्षकांसमोर जाऊन तुम्हाला कबूल करायचे, तर तुम्ही करू शकाल का? नाही. करायचं तर आहे, परंतु बोलायचं म्हटलं की मनामध्ये जे भय असतं त्या भीतीमुळे काय वाटतं? संकोच वाटतो सांगायला. बरोबर आहे ना? दुसरी गोष्ट, एखादं काय वैयक्तिक गोष्टी असतील किंवा वैयक्तिक आवड असेल ते सांगताना आपल्याला काय होतं? दुसऱ्यांसमोर आपल्याला ते एक्सप्रेस करता येत नाही, त्याच्यासमोर मांडता येत नाही. का? कारण ते सांगण्याचं एक प्रकारे आपणास त्या व्यक्तीला बोलण्याचा संकोच वाटतं.
ना, मनामध्ये एक डाऊटफुल एक प्रतिमा तयार होते, एक शंकाखोर प्रतिमा तयार होते. म्हणजेच काय, तुम्हाला वाटतो संकोच वाटतो बोलण्यास. त्या शब्दाला संकोच हा शब्द डिस्क्राईब करण्यासाठी किंवा संकोच हा शब्द सांगण्यासाठी इंग्रजीमध्ये काय वर्ड उपयोगात आणला जातो? हेजिटेट. म्हणजे मला बोलण्यास संकोच वाटतो. आलं लक्षात? म्हणजे इथे ब्ल्यू बॉक्स मध्ये काय म्हटलेलं आहे? आय हेजिटेट टू टॉक टू माय, म्हणजे मला बोलायला संकोच वाटतो. बरोबर आहे, मला बोलायला संकोच वाटतो. अशा पद्धतीने त्या ब्ल्यू बॉक्स मध्ये जो वाक्याचा प्रथम भाग दिलेला आहे त्याचा अर्थ होतोय. मग टू माय इथे म्हटलेलं आहे. टू माय म्हणजे काय, की माझ्या सोबत किंवा माझ्या या व्यक्तीकडून हे सांगण्यासाठी टू मायचा उपयोग केलेला आहे. म्हणजे काय, आय हेजिटेट टू टॉक म्हणजे मला बोलायला संकोच वाटतो. टू माय, माझ्या, या माझ्या ही जे दिशा एक प्रकारे दाखवण्याचं काम टू या वर्डने केलेलं आहे. इतकं सांगण्याचं कारण असं आहे की याचा अर्थ हा स्पष्ट होतो की तुम्हाला इथे जो ब्लँक जो स्पेस दिलेला आहे किंवा ब्लँक जी जागा दिलेली आहे तिथे एक असा व्यक्ती भरायचा आहे जो तुमचा किंवा माझा, तुमच्या बरोबर, किंवा इथं टू माय म्हणले माझ्या बरोबर एक त्याचं काहीतरी नातं आहे. मग माझा बेस्ट फ्रेंड असू शकतो किंवा माझा तो कोण असू शकतो, माझा भाऊ असू शकतो, बहीण असू शकतो, अशा पद्धतीने. किंवा माझा शेजारी पण म्हणू शकतो. माझा शेजारी आहे ना, दुसऱ्याचा नाही, तो माझा शेजारी आहे ना, माझा. अशा पद्धतीने मग एक व्यक्तीच इथे येणार आहे. आणि व्यक्तीच काय येणार आहे, आय हेजिटेट टू टॉक, मला बोलण्याचा संकोच त्याच्याशी वाटतोय. आणि तो काय आहे, तो माझा कोणतरी आहे. म्हणून या ब्लँक स्पेस मध्ये काय येणार आहे, एक व्यक्ती येणार आहे. अबाउट माय स्टडीज म्हणजे इथे एक कोणत्या गोष्टींविषयी बोलायला आवडणार नाही किंवा कोणत्या गोष्टींविषयी बोलताना संकोच वाटतो, तो विषय तुम्हाला लास्ट पार्ट ऑफ सेंटेन्स मध्ये शेवटच्या भागामध्ये दिलेला आहे. अबाउट माय स्टडीज म्हणजे तुम्हाला तुमच्या अभ्यासाविषयी, आय हेजिटेट टू टॉक बोलण्यास संकोच वाटतो, टू माय त्या माझ्या कोणाबरोबर वाटतो, म्हणजे थोडक्यात तुम्हाला तुमच्या अभ्यासाविषयी बोलण्यास कोणाबरोबर संकोच वाटतो. अशा पद्धतीने त्याचा अर्थ घेऊ शकतो. मग कोणाबरोबर संकोच वाटतो, एनीवन, तुम्हाला जो वाटतो तो व्यक्ती इथे येणार आहे. मी एक वाक्य सॉल्व्ह करतो, मी एक उदाहरण देतो. मी सर्वच सेंटेन्स सॉल्व्ह केलेत पण प्रत्येकाचं एक एक उदाहरण केलेलं आहे. बघा, फर्स्ट साठी आपण घेऊया. काय येऊ शकतं बघा, आय हेजिटेट टू टॉक टू माय फादर अबाउट माय स्टडीज. बरोबर आहे ना, आपल्याला आपल्या वडिलांची भीती असते आणि वडिलांची भीती असल्याने वडील कावतील, रागावतील, म्हणून आपण काय करतो, सर्रास आपल्या अभ्यासाचा विषय त्यांच्या पुढे नेण्याचा टाळतो. भीतीपुटे आपल्याला वडिलांशी आपल्या अभ्यासासंदर्भात बोलायला काय वाटतं, संकोच वाटतो, हो ना. म्हणून मी इथे काय घेतलेला आहे, फादर हा वर्ड घेतलेला आहे. मग काय होणार या वाक्याचा अर्थ, आय हेजिटेट टू टॉक मला संकोच वाटतो, टू माय फादर कोणाचा, माझ्या वडिलांचा मला संकोच वाटतो. कशासाठी, बोलण्यासाठी. अबाउट माय स्टडीज कशाविषयी, माझ्या अभ्यासाविषयी. या संपूर्ण वाक्याचा अर्थ असा होतो, मला माझ्या अभ्यासाविषयी माझ्या वडिलांशी बोलायला संकोच वाटतोय. झाला अर्थ आणि वाक्यही तयार झालं. अशाच प्रकारे अबाउट नंतर म्हणजे जे विषय आहेत ते विषय दिलेत, त्यावरून तो विषय बोलायला तुम्हाला कोणाशी संकोच वाटणार आहे ते तुम्हाला लिहायचं आहे. चला पुढे पटपट जाऊया आपण. बघा, नेक्स्ट सेंटेन्स कडे या. अबाउट द वे ही ऑर शी टॉक्स टू माय फ्रेंड. अबाउट द वे, वे म्हणजे काय, वे म्हणजे मार्ग. मग वे म्हणजे मार्ग, मग इथे कोणता मार्ग सांगितलेला आहे, अर्थ लक्षात घ्या बघा. द वे ही ऑर शी टॉक्स, द वे शी बोलण्याचा मार्ग, बोलण्याचा मार्ग इथं सांगितलेला आहे.
बोलण्याचा मार्ग यासाठी सामान्य मराठी भाषेमध्ये आपण त्याचा अर्थ असा घेऊ शकतो, एक प्रकारे बोलण्याची पद्धत. लक्षात, बोलण्याची पद्धत. मग या एवढ्या भागाचा वे ही ऑर शी टॉक्स म्हणजे तिचा बोलण्याचा मार्ग किंवा तिची बोलण्याची पद्धत, त्याचा बोलण्याची पद्धत, अशा पद्धतीने एवढाचा आपण अर्थ घेतोय. तर मग पुढे काय म्हटलेलं आहे, टू माय फ्रेंड्स. आता इथे संदर्भ दिलाय कशाविषयी, तर बघा, वे ही टॉक्स टू माय फ्रेंड्स म्हणजे त्याचा किंवा तिचा माझ्या मित्रांशी बोलण्याची पद्धत. बरोबर आहे, तिचा किंवा त्याचा माझ्या मित्रांशी बोलण्याची पद्धत याविषयी मला माझ्या टिंबटिंबशी बोलण्याची संकोच वाटतो. समजते? बघा, ब्ल्यू बॉक्स मधील पार्ट, आय हेजिटेट टू टॉक मला बोलण्यास संकोच वाटतो. टू माय कोणाशी, तर माझ्या ते कोण असणार आहे ते तुम्हाला लिहायचं आहे. मग कशा संदर्भात त्यांच्याशी तुम्हाला बोलायचा संकोच वाटणार आहे, अबाउट द वे ही टॉक्स टू माय फ्रेंड म्हणजे ज्याच्याशी तुम्हाला बोलण्याचा संकोच वाटणार आहे त्याचा तुमच्या मित्रांशी बोलण्याचा जो मार्ग आहे किंवा तुमच्या मित्रांशी बोलण्याची जी पद्धत आहे याविषयी बोलण्यास तुम्हाला त्याच्याशी संकोच वाटणार आहे. समजलं? नाही समजलं? समजलं असेल किंवा नाही समजलं असेल. एक्झाम्पल घेऊया मग लक्षात येईल. तर बघा, आपण एक्झाम्पल घेतोय, आय हेजिटेट टू टॉक टू माय ब्रदर अबाउट द वे ही टॉक्स टू माय फ्रेंड. काय वाक्य घेतलं, तर मला माझ्या भावाबरोबर, माय ब्रदर काय म्हटलेलं आहे, माय ब्रदर माझ्या भावाबरोबर काय होतोय, संकोच वाटतोय. कशाला, तर टू टॉक म्हणजे काय, माझ्या भावाबरोबर मला बोलायला संकोच वाटतोय. अबाउट कशाविषयी, द वे ही टॉक्स टू माय फ्रेंड तो ज्या पद्धतीने माझ्या मित्रांशी बोलतोय त्याविषयी माझ्या भावाबरोबर मला बोलण्यास संकोच वाटतोय, असा त्याचा अर्थ होतोय. मग बघा, इथे काय मी घेतलेलं आहे, ब्रदर हे नाउन घेतलेलं आहे. ब्रदर म्हणजे काय, भाऊ. हे आपणास माहितच आहे, कॉमन नेम आहे. तर बघा, ब्रदर मी हे नाउन घेतलेलं आहे, त्याच्यामुळे इथे मी काय घेतलं, प्रोनाउन ही घेतलं. प्रोनाउन म्हणजे सर्वनाम. तर कोणत्या सर्वनामाचा उपयोग केला, तर ही या सर्वनामाचा उपयोग केला. कारण का इथे ब्रदर वापरलेला आहे. जर सिस्टर वापरला असतं तर मग आपण इथे शी घेणार. कारण का, हे सांगण्याचा हेतू म्हणजे बघा, इथे दिलेला ही ऑर शी म्हणजे तुम्हाला तो किंवा ती या प्रोनाउनचा उपयोग करायचा आहे. मग इथे मी ब्रदर घेतलाय म्हणून इथे प्रोनाउन कोणता आला, ही आला. आलं लक्षात? तर बघा, माझ्या भावाची बोलायला मला संकोच वाटतोय. कशाविषयी, तो ज्या पद्धतीने माझ्या मित्रांशी बोलतोय त्याविषयी. मग ही संपूर्ण वाक्याचा अर्थ काय होणार, तर याचा अर्थ असा होणार की माझ्या भावाची जी त्याची माझ्या मित्रांबरोबर बोलण्याची पद्धत आहे ह्याविषयी बोलण्यास मला संकोच वाटतोय. माझ्या भावाशी त्याची जी माझ्या मित्रांबरोबर बोलण्याची पद्धत आहे ह्याविषयी बोलण्याचा मला संकोच वाटतोय. आलं लक्षात? तर असा त्याचा अर्थ आहे. नेक्स्ट सेंटेन्स कडे जाऊया. बघा, अबाउट व्हॉट आय वुड लाईक टू डू इन फ्युचर म्हणजे काय हो, तर आता तुम्हाला इथे काय सांगायचं आहे, व्हॉट आय वुड म्हणजे मला काय करायला आवडेल. व्हॉट आय वुड लाईक टू डू म्हणजे मला काय करायला आवडेल इन फ्युचर भविष्यामध्ये मला काय करायला आवडेल ह्याविषयी तुम्हाला कोणाशी बोलायला संकोच वाटणार आहे किंवा कोणाशी बोलायला आवडणार नाही. तर बघा, त्यासाठी एक सेंटेन्स मी देतो. बघा, आय हेजिटेट टू टॉक म्हणजे मला बोलायला संकोच वाटणार आहे टू माय पेरेंट्स अबाउट व्हॉट आय वुड लाईक टू डू इन फ्युचर मला माझ्या भविष्यामध्ये काय करायचं आहे
याविषयी मला माझ्या पालकांशी बोलायला संकोच वाटेल. लक्षात. तर बघा, फोर्थ सेंटेन्स कडे जाऊया. अबाउट हाऊ आय वॉन्ट टू स्पेंड माय हॉलिडेज, म्हणजे माझ्या सुट्ट्या मला कशा घालवायच्या आहेत या संदर्भात आता तुम्हाला कोणाशी संकोच वाटणार आहे. बघा, सेंटेन्स मी देतोय. आय हेजिटेट टू टॉक टू माय मदर अबाउट हाऊ आय वॉन्ट टू स्पेंड माय हॉलिडेज, म्हणजे मला माझ्या सुट्ट्या कशा घालवायच्या आहेत याविषयी मला माझ्या आईशी बोलायला संकोच वाटेल. झालं वाक्य. तर बघा नेक्स्ट, अबाउट माय फेवरेट मूवीज, म्हणजे मला आवडत्या माझ्या चित्रपटांविषयी, माझ्या आवडत्या पिक्चर विषयी काय येणार आहे. आय हेजिटेट टू टॉक माय अंकल अबाउट माय फेवरेट मूवीज, म्हणजे मला माझ्या आवडत्या पिक्चर विषयी बोलायला माझ्या अंकलांशी बोलण्यास संकोच वाटेल. म्हणजे काय, हे बघा, माझ्या आवडत्या पिक्चर विषयी माझ्या अंकलांसोबत बोलायला, माझ्या काकांसोबत बोलायला मला संकोच वाटेल. झालं वाक्य. नेक्स्ट बघा, अबाउट द थिंग्स आय वॉन्ट टू बाय, म्हणजे अशा ज्या गोष्टी आहेत की ज्या मला खरेदी करायच्या आहेत, तर त्याच्याविषयी बोलायला तुम्हाला कोणाशी संकोच वाटणार आहे. बघा, आय हेजिटेट टू टॉक, म्हणजे मला बोलण्यास संकोच वाटणार आहे टू माय पेरेंट्स, म्हणजे मला माझ्या पालकांशी अबाउट द थिंग्स आय वॉन्ट टू बाय, ज्या गोष्टी मला खरेदी करायची आहेत त्या संदर्भात किंवा त्याविषयी मला माझ्या पालकांशी बोलायला संकोच वाटणार आहे. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, ही अतिशय सोपी ऍक्टिव्हिटी आहे आणि तुम्ही सोडवायची आहे. जे विचार किंवा जे शब्द मी दिले, जसं की फर्स्ट सेंटेन्स मध्ये मी काय म्हटलं, टू माय फादर, म्हणजे मला माझ्या वडिलांशी माझ्या अभ्यासाविषयी बोलायला संकोच वाटेल. ह्या अर्थाने मी जे ते वाक्य तयार केलं, याच्यामध्ये मी जे घेतलं टू माय फादर हा जो वर्ड, तशा पद्धतीने तुम्हाला तिथे वर्ड यूज करायचा आहे आणि तो तुमच्या मनाने, तुमच्या विचारांनी तो लिहायचा आहे. म्हणजे तुम्हाला कोणाशी बोलताना हे जे विषय दिलेले आहेत अबाउट, ते विषय, त्या विषयासंदर्भात तुम्हाला कोणाशी बोलायला संकोच वाटणार आहे ते तुम्हाला तुमच्या विचारांनी तिथे फिलअप करायचं आहे. तुम्हाला समजण्यासाठी मी काही उदाहरणे दिलती, त्या उदाहरणातून शिकायचं आहे आणि हे वाक्य सिंपल सेंटेन्स तुम्हाला तयार करायचं आहे. पुन्हा एकदा आपण पाहूया. ए मध्ये आपणास काय दिलतं, ए मध्ये बघा काय दिलतं आपल्याला. बघा, ए मध्ये आपणास दिलतं फर्स्ट पार्ट ऑफ सेंटेन्स दिलता, मिडल पार्ट ऑफ सेंटेन्स दिलेलं आणि त्यावरून तुम्हाला लास्ट पार्ट ऑफ सेंटेन्स शोधायचा होता. ते कसं शोधायचं आपण पाहिलं. त्यानंतर बी पार्ट मध्ये बघा, फर्स्ट पार्ट ऑफ सेंटेन्स दिलता आणि लास्ट पार्ट ऑफ सेंटेन्स दिलता. तुम्हाला मिडल पार्ट ऑफ सेंटेन्स म्हणजे वाक्याचा मधला भाग भरायचा होता. तो कसा भरायचा होता तेही आपण शिकलो. आणि त्यानंतर सी पार्ट मध्ये देखील अशाच प्रकारे तुम्हाला दिलेलं होतं. बघा, सी पार्ट मध्ये सुद्धा तुम्हाला अशाच प्रकारे दिलेलं होतं. ब्ल्यू बॉक्स मध्ये फर्स्ट पार्ट ऑफ सेंटेन्स दिलता आणि त्यानंतर एरो करून लास्ट पार्ट ऑफ सेंटेन्स दिलता आणि तुम्हाला मिडल पार्ट ऑफ सेंटेन्स म्हणजे मधला भाग वाक्यातला शोधायचा होता. जो मधला भाग मी अशा पद्धतीने वाक्याचे तुकडे केलते, फर्स्ट पार्ट, लास्ट पार्ट, ते तुम्हाला समजण्यासाठी. तर अशा प्रकारे तुम्हाला इथे मधला भाग शोधायचा होता, जो की कसा शोधायचा हे देखील आपण पाहिलेलं आहे. थोडक्यात विद्यार्थी मित्रांनो, वॉक अ लिटल स्लोअर ही जी कविता आहे, ही जी पोएम आहे, या पोएम शिकण्यास आपण सुरुवात या व्हिडिओच्या माध्यमातून केलेली आहे. आणि या व्हिडिओमध्ये आपण जे सुरुवातीला वॉर्मिंग अप म्हणून जी ऍक्टिव्हिटी दिलेली होती, त्या ऍक्टिव्हिटीचा अभ्यास आपण या व्हिडिओमध्ये केलेला आहे. येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये जसं सुरुवातीला मी सांगितलं त्या प्रकारे आपण एक्झॅक्ट ही पोएम काय आहे, काय आपल्याला त्यातून शिकवण दिलेली आहे, त्याचा अभ्यास आपण करणार आहोत. आणि त्यानंतर त्या पुढील भागामध्ये आपण या पोएम नंतर जी वर्कशॉप म्हणून ऍक्टिव्हिटी दिलेली आहे त्याचा आपण अभ्यास करणार आहोत. तर तुम्हाला मी शिकवलेलं जर समजलं असेल, आवडत असेल, कोणता कंटेंट जर अवघड जात असेल किंवा समजला नसेल तर त्या संदर्भात कमेंट बॉक्स मध्ये सांगा. मी तुम्हाला नक्कीच त्याच्यावरती जसा वेळ मिळेल तसं तुम्हाला रिप्लाय देणार आहे.
आणि जर तुम्हाला याच्या व्यतिरिक्त देखील इंग्रजी विषयासंदर्भात कोणत्या कंटेंटवर अधिक चांगल्या पद्धतीने अभ्यास करायचा असेल, कोणता व्हिडिओ जर हवा असेल, तर त्या पद्धतीने देखील तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सुचवा. तुमची जी आवड आहे आणि तुमची जी इच्छा आहे, जे शिकायचं आहे त्याच्यावरती अवलंबून मी नवीन कंटेंट इंग्रजी विषयावर आधारित या चॅनेलवर घेऊन येईल. आपण या व्हिडिओमध्ये थांबूया. धन्यवाद.